नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण 16 मे रोजी घडलं आणि त्यानंतर या हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं. आजच जालिंदर सुपेकर यांनी याबाबत खुलासा दिलाय की मी मुळातच त्या संबंधित आरोपींचा मामा नाही. हगवणे माझे दूरचे नातेवाईक. आता हा जो खुलासा त्यांनी केला तो हगवणे कुटुंबाविषयीचा होता. त्यानंतर ते म्हणाले की पुण्यात जे शस्त्र परवाने देण्यात आले त्यात पुणे पोलीस आयुक्तांची मान्यता होती आणि मी अपर पोलीस आयुक्त प्रशासन या नात्यानं सही केली. त्यामुळं शस्त्र परवाने मी दिले असं म्हणणं चुकीचं. आता सुपेकर साहेब, तुम्ही खुलासे दिले, तुम्ही स्पष्टीकरण दिलं. गेली अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या आडनावापुढं मामा हा शब्द लागला. तुम्हाला काय म्हणायचंय? हा मामा शब्द प्रसार माध्यमांनी लावलाय का आम्ही शोधायला आलो होतो की सुपेकर हगवणेंच्या या कुटुंबातील या दोन पोरांचे आणि त्या एका पोरीचे म्हणजे शशांक, सुशील आणि ती करिश्मा यांचे मामा आहेत म्हणून आम्ही आलो होतो का तिथं? का त्यांच्या बारशाला आम्ही होतो? अरे काय संबंध आमचा? आम्ही तुम्हाला मामा हक्का मारतोय माहितीये का? नाही, होऊनच जाऊ द्या. आता आम्ही तुम्हाला मामा हक्का मारतो याचं उत्तर पहिल्यांदा ऐका. वैष्णवी हगवणे या त्यांच्या धाकट्या सून होत्या. हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेचं नाव आहे मयुरी हगवणे. या मयुरी हगवणेनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे तिच्या आईनं आणि भावानं. त्यामध्ये एक वाक्य आहे की हगवणे कुटुंब कायम एका पोलीस अधिकाऱ्याच्या नावानं मला धमक्या द्यायचं. सासरा राजेंद्र हगवणे म्हणायचे की माझे मेहुणे वरचे पोस्टवर आहेत. सासू लता हगवणे म्हणायची आमचा बाप वर बसलाय. आणि दीर शशांक म्हणायचा माझा मामा बडा पोलीस अधिकारी आहे. आता हगवणेंचा मेहुणा म्हणजे मामाच ना. लता हगवणेंचा भाऊ म्हणजे मामाच ना. आणि या शशांक हगवणेनं मामा म्हटल्यानंतर तो तुमचा भाचाच ना. आता तुम्ही जवळचे नातेवाईक आहे का दूरचे नातेवाईक आहे हे आम्हाला काय घेणं देणं आहे? तुम्ही त्यांचे मामा आहात हे आम्ही नाही शोध लावलाय. हा शोध नाही, या हगवणे कुटुंबानीच सांगितलंय की आमचे मामा असं म्हणून अनेकांना धमकावलंय. आपल्या दोन सुनांना तर धमकावलंच, पण बाहेरच्या देखील अनेक लोकांना आमचे मामा बडे अधिकारी आहेत म्हणून, माझा भाऊ मोठा अधिकारी आहे म्हणून, माझा मेहुणा मोठा अधिकारी आहे म्हणून इतरांना धमकावलंय. त्यात दोष प्रसार माध्यमांचा कसा? दुसरी गोष्ट, वैष्णवीचे वडील आनंद कसपटे उर्फ अनिल कसपटे यांनी परवा एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये असं म्हटलं की शशांक हगवणेच्या जन्मपत्रिकेच्या बायोडाटामध्ये एक खाली नाव आहे, ते नाव सुपेकर मामा असं लिहिलंय. आता यात आमचा दोष काय आहे? ते तुम्हाला मामा म्हणतायत म्हणून अख्खा महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतोय. त्यात आमचा दोष काय? तुम्ही जो खुलासा दिलाय दूरचे नातेवाईक, हगवणे दूरचे नातेवाईक, मग दूरचे नातेवाईक हगवणे यांच्या एवढ्या जवळचे कसे काय? हे कायम तुमचं नाव घेऊन का सुनांना धमकावत होते? हे कायम तुमचं नाव घेऊन इतरांना का धमकावत होते? त्यामुळं तुम्हाला जे मामा म्हटलं जातंय ना, त्यात प्रसार माध्यमांचा आणि सर्वसामान्य जनतेचा दोष नाही. तुम्हाला यांनी मामा बनवलंय का मामा केलंय हे तुमचं तुम्हाला माहिती.
आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही खुलासा काय दिलात? तुम्ही स्पष्टपणे म्हटलं की संबंधित आरोपींचा मी मामा नाही, हगवणे कुटुंबीय दूरचे नातेवाईक. चला, मान्य मान्य आहे. चला, प्रसार माध्यमांनी तुम्हाला मामा म्हटलं कारण ही माहिती तुमच्याच दूरच्या नातेवाईकांनी प्रसार माध्यमांना दिलेली आहे. आमचा दोष नाही त्यात. पुढची गोष्ट, तुम्ही काय म्हणालात? शस्त्र परवाना देणं हा सर्वस्वी पोलीस आयुक्तांचा अधिकार आहे. मग पोलीस आयुक्तांचा अधिकार असताना तुम्हाला जी सही करावी लागली तेव्हा तुमच्या समोर आलेल्या या दूरच्या नातेवाईकांच्या नावांची ओळख तर पटली ना? शशांक हगवणे, सुशील हगवणे. मग हे जे दोघं होते, जे दूरचे नातेवाईक, ज्यांचे तुम्ही मामा नाही, जे तुम्हाला मामा म्हणतात आणि तुमच्या नावाने धमकावतात, त्यांनी त्यांचा राहता पत्ता चुकीचा दिलाय का बरोबर दिलाय हे बघणं कुणाचं काम आहे? का डोळे झाकून सही केली तुम्ही? का तुमच्यावर जबरदस्ती केली कुणी? त्यामुळे उगाच प्रसार माध्यमांवर खापर फुलू नका. म्हणून मी आजचं लाईव्हच करतोय. सुपेकर साहेब, चला, मान्य, हगवणे दूरचे नातेवाईक. आता जरा या आरोपांवर बोलू. आता हे आरोप ना हगवणे कुटुंबानं केले, ना प्रसार माध्यमानं केले, ना वैष्णवीच्या आई वडिलांनी केलेत. हे आरोप केलेत 3 जबाबदार व्यक्तींनी. शिवसेना उबाटा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संविधानिक पदावर असलेले, जनतेतून निवडून आलेले, सत्तेत असलेल्या पक्षाचे आमदार भाजपचे सुरेश धस. म्हणून आता सुपेकर साहेब, उत्तर तुम्ही द्यायचंय. आरोपींचे उत्तर तुमची अख्खा महाराष्ट्र ऐकतोय टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून. मला तुमच्याकडनं उत्तर हवी आहेत. यांनी जे आरोप केलेत ना तुमच्यावर, यांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. तुमच्यावर 3 आरोप आहेत, त्यात आणखी 2 पुरवणी सप्लिमेंटरी, अशा धरून 5 आरोप मी तुमच्यावर यांनी जे केलेले आहेत ते महाराष्ट्राला दाखवतोय. आता लाईव्ह बघणाऱ्या सगळ्यांना खरं तर माझं आवाहन आहे, या लाईव्ह मध्ये जे तुम्हाला या सगळ्या विषयी म्हणायचंय बिनधास्त कमेंट करून चला, तुमचं मत मांडा. 5 आरोप, 3 व्यक्ती आणि 1 आरोपीच्या पिंजऱ्यात. आता त्यांचं काम आहे त्यांनी आरोप खोडून काढायचे. माझं आव्हान आहे सुपेकर यांना की तुम्हाला तुमचा आरोप सगळे खोडायचेत ना, चला टॉप न्यूज मराठीवर या, एकमेकांशी 1 to 1 बोलू महाराष्ट्रासमोर. जे तुमच्यावर आरोप झालेत त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय मी, ते खोडून काढायचे तुम्ही. जर तुम्ही एकाही आरोपामध्ये सापडला नाहीत, आनंद आहे. काय आपली काय व्यक्तिगत दुश्मनी नाही ना प्रसार माध्यमांची आणि तुमची? वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण यात तुमचं नाव आलं, त्यात दोष प्रसार माध्यमांचा आहे का? काय संबंध? स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हाला फोन केला होता काय? हे पण खोटं आहे. त्यांनी काय म्हटलं होतं तुम्हाला? जर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित तुमचं जरा जरी काही कनेक्शन आलं किंवा त्या हगवणे कुटुंबाशी संबंधित जरा जरी कुठे काही एखादा फोन कॉल, काय मेसेज, तर हायगाई केली जाणार नाही, कारवाई केली जाईल. आणि तुम्ही त्यावेळी उत्तर दिलं होतं, या हगवणे कुटुंबाशी माझा काही संबंध नाही, ते दूरचे नातेवाईक आहेत. संबंधितांना कायमस्वरूपी मी ठाम आहे की त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. मलाही 2 मुली आहेत. ओके, मान्य. मग एवढं सांगून सुद्धा त्यानंतर हे सगळे आरोप तुमच्यावर वाढतच गेले. त्यात दोष कोणाचा? आमचा आहे का? तुम्ही दिला खुलासा, आम्ही लावला. तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण सगळ्या मीडियानी छापलं. तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण सगळ्या मीडियानी दाखवलं. पण आता तुमच्यावर ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्या आरोपांना उत्तर द्या की. त्यांच्या आरोपांना पण उत्तर मिळालं पाहिजे ना. बरं, तुम्ही काय काल परवाचे अधिकारी नाहीये. 1996 ला एमपीएससी मार्फत डीवायएसपी झालात तुम्ही. परभणी, सातारा, जळगाव एसपी म्हणून काम केलं तुम्ही. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक, सीआयडी टेक्निकल सर्व्हिसेस आणि त्यानंतर पुण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त, मग कारागृह विभाग
मध्यवर्ती, ते पण पोलीस महानिरीक्षक म्हणून. आता एवढ्या सगळी पदांवर तुम्ही कामं केली आहेत, त्यामुळे तुम्हाला तो एक्सपिरियन्स दांडगा आहे. त्यामुळे उत्तर द्यायला काय हरकत आहे? आता मला एक एक गोष्टींच्या बद्दल तुम्हाला विचारायचं आहे. मुळातच यामध्ये जे काही आरोप झालेले आहेत तुमच्यावर, ते काही काल परवापासून होत नाही आहेत. याच्या आधीही तुमच्यावर आरोप होते. 2012 सालचं प्रकरण, तुम्ही जळगावला एसपी होतात. अशोक सादरे नावाचा पोलीस होता. त्या पोलीस कर्मचाऱ्यानं मला जबरदस्तीनं वसुली करायला लावतात म्हणून चिठ्ठी लिहिली होती आणि स्वतःचं जीवन संपवलं होतं. काय झालं त्या केसचं? आज 13 वर्ष झाली. काय झालं त्या केसचं? 500 कोटींचा जीवनावश्यक वस्तूंचा घोटाळा, कारागृह, पोलीस महानिरीक्षक या पदावर असताना तुमच्या काळात झालेला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. खरं आहे का खोटं आहे? यात दोष आमचा काय आहे? बर, ही सगळी प्रकरणं बाजूला ठेवू. आता नवीन एक, सुपेकर साहेब उत्तर द्यायचं आहे. आरोप क्रमांक 1, अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी मिळून केलेला आरोप आहे. त्यांचा आरोप समान आहे. काय आरोप आहे? पहिला, कारागृहातील आरोपींकडे 300 कोटींची मागणी केली. हे खरं आहे का? आता तुमच्यावरचा पहिला आरोप मी तुम्हाला वाचून दाखवलाय. म्हणजे तुम्ही पोलीस महानिरीक्षक या पदावर असताना, कारागृह आयजी म्हणून, तुम्ही जेलमधील आरोपींकडून 300 कोटींची मागणी केली होती, असा आरोप अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी केलेला आहे. आता हा आरोप खरा आहे का खोटा आहे हे तुम्ही सांगायचं आहे. कारण प्रश्न असा आहे की एकतर तुमच्यावर आधीच 500 कोटींच्या स्कॅमचा घोटाळा, अशोक सादरे प्रकरण वेगळंच, त्यात आता 300 कोटी तुम्ही जेलमधून मधील आरोपींकडून पैसे मागता. सुरेश धस म्हणाले की जालिंदर सुपेकरांविषयी माझ्याकडे अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. आता आरोप केलाय धस यांनी, जे आमदार आहेत सत्तेतल्या पक्षाचे, त्यात दोष प्रसार माध्यमांचा कसा काय? उत्तर तुम्हाला द्यायचंय. अंजली दमानिया यांनी देखील हे स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यांनी देखील असंच म्हटलंय की जेलमधील आरोपींकडून हे पैसे मागतात अशी माहिती त्यांना मिळालेली आहे. आता या आरोपाचं उत्तर तुम्हाला द्यायला हवं ना. आरोप क्रमांक 2, सुपेकर साहेब उत्तर द्या. वाल्मिक कराडला बीड उपकारागृहात ठेवण्यात महत्वाची भूमिका तुमची होती. हे खरं आहे का? दुसरा प्रश्न आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबर 2024 ला घडलं. या 9 तारखेला 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष पूर्ण होईल. त्यातला एक आरोपी तर फरारच आहे. उरलेले आरोपी बीड जिल्हा उपकारागृहात आहेत. त्यातला एक लातूर कारागृहात आहे. या बीडच्या कारागृहात हा जो वाल्मिक कराड नावाचा आरोपी आहे, अत्यंत संवेदनशील प्रकरण जे महाराष्ट्रातला आहे त्यातला मुख्य आरोपी आहे. अगदी सुरुवातीपासून या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतीये असा आरोप होतोय. मध्ये तर रणजित कासले जाऊन आला, त्यानं देखील हेच आरोप केले. ब्लँकेट काय, 3 लेअरच्या चपात्या काय, कॅन्टीन मध्ये 25-50 हजाराचं त्याला मिळतंय काय माल, हे तिथं जाऊन आलेल्या व्यक्तीने सांगितलंय. करुणा मुंडेंनी सुद्धा हेच सांगितलं होतं. 9 दिवस त्या जेलमध्ये राहिलेल्या एका सुटून आलेल्या कैद्यानं ही माहिती करुणा मुंडेंना दिली होती. काय की त्यावेळी वाल्मिक कराडला गाल लाल होईपर्यंत मारलं होतं. 31 मार्च रोजी, मला आठवते अजून ती तारीख, त्या दिवशी ही मारहाण झाली होती 2 टोळ्यांमध्ये. त्यावेळी तुम्ही नावं सांगितलीत, सुदीप सोनवणे आणि आणखी एक गित्ते वगैरे. याच्यात वाल्मिक कराडचा काही संबंध नाही असं देखील स्पष्टीकरण कारागृहाकडून देण्यात आलं. आता मला हा प्रश्न पडलाय, तिथं जे लोक प्रत्यक्ष आहेत ते बाहेरून सांगतात की त्याला मारलं होतं,
आणि कारागृहाकडून स्पष्टीकरण आलं की यात वाल्मिक कराडला काहीच झालेलं नाहीये. बर मग झालेलं नव्हतं तर त्या गित्ते टोळीला आणि ती दुसरी टोळी होती त्यांना तिथून दुसऱ्या कारागृहात का हलवण्यात आलं? वाल्यालाच त्या ठिकाणी सेफ का ठेवण्यात आला? बक्सर मुलानी जे जेलर होते त्या कारागृहाचे त्यांची बदली का झाली? वाल्याशी काय कनेक्शन आहे? आणि या सगळ्यांचे मेन तर तुम्हीच. मग वाल्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते खरं की खोटं याचं एकदा तरी स्पष्टीकरण तुम्ही दिलत का? याबद्दल तुम्ही चकारदरी शब्द काढलाय का? सुरेश धस यांनी आरोप केले, अंजली दमानी यांनी आरोप केले, जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले, अनेक जणांनी आरोप केले की वाल्याला तिथं बीडमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्या कारागृहात. एकाने सुद्धा याच्यावर उत्तर दिलं नाही कुठल्याच सरकारकडून. कारागृह पोलीस महानिरीक्षक म्हणूनही तुम्ही उत्तर दिलं नाही. आणि आता अंजली दमानी यांनी जो काही या ठिकाणी बॉम्ब टाकलेला आहे की वाल्मिक कराडला बीडच्याच कारागृहात ठेवण्यात जालिंदर सुपेकरांचीच भूमिका महत्वाची होती अशी माहिती त्यांना मिळालेली आहे असा त्यांनी सणसणीत आरोप केलाय. आता यावर का नाही हो तुम्ही स्पष्टीकरण खुलासा देत? जे अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे त्यांनी तर स्पष्टच म्हटलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी याला बीडमध्ये ठेवण्याचं कारणच काय आहे? याच्या आधी त्यांनी मागणी केली होती. एक तर मुंबईला हलवा नाही तर पुण्यातल्या येरवड्यात हलवा, ऑर्थर रोडला हलवा नाही तर येरवड्यात हलवा, बीडलाच का? अहो आता बीडमध्ये असून सुद्धा व्हीसीद्वारे प्रेझेंट केलं जातं कोर्टात. त्यांना काय फरक पडला? विष्णू साठेला लातूरमधून व्हीसीद्वारे त्यामध्ये प्रेझेंट केलं जातं का? फरक काय पडला? मग त्याला बीडमध्येच का? का तुमच्यावर काही राजकीय दबाव आहे? नाही त्याला बीड जिल्हा कारागृहातच ठेवायला पाहिजे म्हणून. मग ही भूमिका तुम्ही पार पाडलीये का? हा आरोप प्रसार माध्यमांनी नाही अंजली दमानिया यांनी केलेला आहे. जबाबदार व्यक्ती आहेत म्हणून त्यांनी आरोप केलाय. आता या आरोपाचं उत्तर तुम्ही त्यांना द्यायचंय. आरोप क्रमांक 3 सुपेकर साहेब उत्तर द्या. अंजली दमानिया यांनीच केलेला आरोप आहे. पुण्यात शस्त्र परवाने देताना पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह मोठ्या प्रमाणावर तुम्ही पैसे उकळले हे खरं आहे का? खरं की खोटं उत्तर द्यायचंय. तुम्ही तुमच्या खुलाशात एक वाक्य दिलं पोलीस आयुक्तांची मान्यता त्यामुळं अपर पोलीस आयुक्त प्रशासन या नात्यानं मी त्या आदेशांवर सही केली त्यामुळे शस्त्र परवाने मी दिले हे चुकीचं. म्हणजे तुम्हाला याच्यात नाही सांगायचंय का की माझ्या बड्या अधिकाऱ्यानं जे मला सांगितलं ते मी केलं त्यात माझा संबंध नाही. मग बडा अधिकारी चुकतोय का बरोबर आहे हे बघितलं का? तुम्ही तुमच्यातला त्यावेळेचा पोलीस का नाही जागा केला? सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचं आहे, हे करायचं नाही आपण. तुम्ही का त्यांच्याच चुकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये साथ दिलीत? अमिताभ गुप्तांना तुम्हाला साथ द्यायची गरज काय होती? 1-2 परवाने नाही येतो. तुमचा कालावधी माहितीये का? तुम्हालाच माहित असणार जास्त. तरी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही एकूण 2 वर्ष 7 महिने पुण्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त होतात. त्यातले 2.25 वर्ष तुम्ही अमिताभ गुप्ता यांच्या सोबत काढलीत आणि 4 महिने रितेश कुमार यांच्या सोबत काढलीत. 2021 मध्ये 152 शस्त्र परवाने देण्यात आले आणि 2022 मध्ये 279 शस्त्र परवाने देण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त होतात तुम्ही. सुपेकर साहेब या काळात 431 एकूण परवाने वाटण्यात आले. 431 एकही रद्द झाला नाही. पुणे तिथे काय उणे? शस्त्र परवाने असे वाटले जणू चणे फुटाणे शेंगदाणे. अरे काय 431? त्यानंतर रितेश कुमार
यांच्या कालावधीत तुम्ही 4 महिने अतिरिक्त पोलीस आयुक्त होतात. 186 2023 मध्ये. मग तुम्ही एप्रिल पर्यंतच होतात. नंतर जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात, जानेवारी 2024, त्यानंतर त्यांची बदलीच झाली. तब्बल 42 शस्त्र परवाने वाटले. 42 म्हणजे दिवसाला सुद्धा एकापेक्षा जास्त. एकूण 2023 मध्ये 186 आणि जानेवारीचे हे 42 म्हणजे 228 परवाने वाटले गेले रितेश कुमार यांच्या कालावधीमध्ये. आता अमितेश कुमार आहेत. 2024 31 जानेवारी 2024 ला रितेश कुमारांची बदली झाली. 1 फेब्रुवारी पासून अमितेश कुमार यांनी कार्यभार हाती घेतला पुणे पोलीस आयुक्त पदाचा. तेव्हापासून आतापर्यंत किती परवाने वाटलेत माहिती का त्यांनी? अवघे 23 आणि त्यातले 111 परवाने रद्द झालेत. का असं का घडलं? तुमच्या काळात काय गुंडगिरी होती? त्या काळात एवढी गुंडगिरी माजलेली? अहो कोरोना काळ होता. माणसांना घरात बाहेर पडायची मुश्किल. पोलीस दांडकं घेऊन बाहेर फिरत होते. बाहेर पडला की ठोकला अशी परिस्थिती होती. कोण कुणाच्या जीवावर बेतणार आहे त्यावेळी? अहो कोरोनाच मारायला आलेला असताना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला कोणतरी मारणार नाही म्हणून बंदूक द्या असं कशाला म्हणायला येईल कोण? काय संबंध? अशा 431 जणांना शस्त्र परवाने वाटले. आता तुमच्यावर आरोप होतोय की अमिताभ गुप्ता आणि तुम्ही मिळून हे शस्त्र परवाने वाटताना मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले. अंजली दमान यांनी आरोप केलाय, प्रसार माध्यमांनी नाही. आम्ही फक्त त्यांनी केलेल्या आरोपानंतर आकडेवारी फक्त तुमच्यापर्यंत मांडली आहे. दोष आमचा कसा काय? दोष आमचा कसा काय? बर, हे जे शस्त्र परवाने वाटले गेले यामध्ये त्या 2 भाच्यांना, आता तुम्ही दूरचे नातेवाईक आहे, आगवणेच म्हणतात तो आमचा मामा आहे म्हणून मी या नात्यानं भाचा म्हटला. आम्ही तुम्हाला मामा नाही केलंय, यांनी तुम्हाला मामा बनवलंय हगवणे कुटुंबानं. प्रसार माध्यमांचा दोष नाही या. शशांक हगवणे, सुशील हगवणे या दोघांना 2022 मध्ये शस्त्र परवाने मिळाले. 1 महिन्याच्या कालावधीत, याला की लगेच 1 महिन्याने त्याला. 2022 मध्ये तुम्ही अतिरिक्त पोलीस आयुक्त होतातच. तुम्ही ते एप्रिल 2023 पर्यंत होता. आता मला एक सांगा, हा शशांक हगवणेचा अर्ज आहे, हा सुशील हगवणेचा अर्ज आहे. हे दोन्ही अर्ज तुमच्या समोर आले, हे टेबलवर तुमच्या आले. 5 जणांची समिती आहे ना तुमची. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस प्रशासन, नंतर पोलीस उपायुक्त प्रशासन आणि परवाना विभागातील 1. स्थानिक पोलीस ठाण्यातून हा अर्ज पोलीस उपायुक्तांकडे येतो. मग तो पुढे पुढे सरकत तुमच्यापर्यंत येतो आणि मग तुमच्याकडून पोलीस आयुक्तांकडे जातो. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जातो ना. का आल्या आल्याच डायरेक्ट स्थानिक पोलीस स्टेशन मधून आला आणि डायरेक्ट पोलीस आयुक्तांच्या टेबलवर गेला असं होतं का? अशी तर पद्धत नाही ना. खालूनच वर जातं ना. आता त्या स्थानिक पोलीस स्टेशन मधल्या पोलीस निरीक्षकांनी, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी, तिथल्या ठाणे अंमलदारांनी, तिथल्या कर्मचाऱ्यांनी काय डोळ्यावर काय पट्टी बांधली होती का तेव्हा? त्या शशांक हगवणेनी पत्ता दिला वारजेचा, सुशील हगवणेनी पत्ता दिला कोथरूडचा. राहतात कुठे दोघं? भुकुम, तालुका मुळशी. काय संबंध त्याचा? भुकुम पुणे ग्रामीण, वारजे कोथरूड पुणे शहर. पत्ता बदलला, भाडे करार केला, खोटा पत्ता लावून घेतला, कागदपत्र जोडली, त्या त्यांच्या फॉर्मला जोडली शस्त्र परवान्याच्या आणि गेले. तो शशांक गेला वारजे पोलीस ठाण्यात आणि तो सुशील गेला त्या कोथरूड पोलीस ठाण्यात. तिथं गेल्यानंतर या दोघांच्या अर्जाला जोडलेल्या भाडे करारात जो पत्ता होता तो पत्ता, मूळचा पत्ता यांचाच आहे का ही बघण्याची जबाबदारी कुणाची होती? त्या वारजे आणि कोथरूडच्या पोलीस निरीक्षकांचीच ना, संबंधित. फोन करून खात्री करून घेतली होती का? घेतली का? पडताळणी केली का? त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली का? आजूबाजूला हे इथंच राहतात का म्हणून? नाही केली.
पडताळणी नाही, खातरजमा नाही, डायरेक्ट अर्ज आले पोलीस उपायुक्त प्रशासन. बर ठीक आहे, चला हे झालं. नंतर पुढे आलं तुमच्या टेबलवर. आता शशांकचा अर्ज, सुशीलचा अर्ज हे दोन्ही तुमच्या टेबलवर आले. काय डायरेक्ट सही का? मी काय शहानिशा पडताळणी वगैरे काहीच नसतं काय? त्याच्यावर जेव्हा शशांक हगवणे नाव दिसलं, पत्ता अमुक तमुक वारजे, सुशील हगवणे नाव दिसलं, पत्ता अमुक तमुक कोथरूड, त्यावेळी काय प्रश्न नाही आला का? भले दूरचे नातेवाईक असले तरी तुम्ही त्यांना ओळखतच नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही नाही, ओळखतच नाही. हे एकदा तरी क्लिअर करून टाका की आम्ही ओळखतच नाही त्यांना. विषयच संपला. ओळखता ना? त्यांचा पत्ता माहिती आहे तुम्हाला? राहतात भुकुमला ना? मग काय संबंध? त्यावेळी तुम्हाला नाही वाटलं की हे दोघं फसवतायत, खोटी कागदपत्र देत आहेत? त्या निलेश चव्हाणने तर तो वेगळाच उद्योग केला, जाऊ द्या, तो मध्ये विषय नाही काढत. मला इतकंच म्हणायचं आहे, त्या निलेश चव्हाणने कसा परवाना मिळवला ना, आमच्या रिपोर्टर्सनी तो अतिशय सुंदर पॅकेज केलेला आहे. टॉप न्यूज मराठीवर नक्की पहा. त्या निलेश चव्हाणनं इथं परवाना मिळाला नाही म्हणून कुठून घेतला, इतकंच नव्हे तर त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची नोंद सुद्धा केलेली आहे. म्हणजे पोलिसांना माहीतच नाही. जाऊ द्या, आता तो विषय, तो टॉप न्यूज मराठीचं स्पेशल पॅकेज बघा, तुम्हाला लक्षात येईल. या दोघांनी तुमच्या समोर जे अर्ज आणले, आता हे अर्ज तुमच्या जवळ आले, अर्जावर नावं दिसत आहेत, पत्ता दोघांचा वेगवेगळा कसा काय? शंका नाही आली? संशय नाही आला? वाटलं नाही जरा की अरे चुकीचं आहे? फोन करून विचारावं, बोलून घ्यावं, पोलीस आयुक्तांना जाऊन सांगावं अमिताभ गुप्तांना, हे जरा दोघं कोणतरी आहेत, हे असं काहीतरी करतायत. कारण की तिथं त्रयस्थ म्हणून राहिला पाहिजे ना तुम्ही. ते जवळचे दूरचे याचा काही संबंध नाही नातेवाईकांचा. ते दूरचे आहेत, हे जवळचं आहे, हे काय म्हणजे ह्याचा काही संबंध आहे? शस्त्र परवाना जो मागायला येतो त्याच्या जीविताला धोका आहे कुणाकडून तरी, म्हणून तो शस्त्र परवाना तुम्हाला मागतो. तो मानसिक शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का नाही हे बघितलं जातं. त्याच्यावर याच्या आधी कुठला गुन्हा दाखल आहे का नाही हे पाहिलं जातं. त्याच्यावर कुठली कोर्टात केस प्रलंबित आहे का नाही पाहिलं जातं. पाहिलं होतं का? नाही, पाहिलं होतं का? मग आता या दोघांचे अर्ज आले, मग काय तिथं तुम्ही पण डोळ्यावर पट्टी बांधली का? आता उलट कसं सांगताय तुम्ही चक्र? उलट पोलीस आयुक्तांनी मान्यता दिली, मग मी त्याच्यावर सही केली, हे उलट कसं काय? बरं ठीक आहे, त्यांच्याकडनं आलं, आल्यानंतर तुम्ही जेव्हा सही करताय तेव्हा तरी नावं बघितली असतील ना? आता दोष कोणाचा आहे? प्रसार माध्यमांचा दोष आहे? तुम्ही तर ढकलून मोकळे झालात. त्या पोलीस आयुक्तांनी केलंय, त्यांनी मान्यता दिली म्हणून मी सही केली. मग आता काय करायचं? आम्ही जाऊ का तिकडं त्या तिबेटच्या बॉर्डरवर? इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस ITBP तिथं आहेत ते IG. आता तिथं जाऊन विचारू का त्यांना, ओ जरा तेवढं सांगता काय गुप्ता साहेब, हे तुम्ही जेव्हा होतात ना पुण्यात तेव्हा बघा, ही ना की दोन पोरं होती बघा, ही हगवणी कुटुंबातली शशांक आणि सुशील, बघा हा हे बघा, ही 2022ला बघा यांना शस्त्र परवाने मिळालेत, त्यांच्यावर तुम्ही पहिली सही केली होती का सुपेकरांनी, का तुम्हाला त्यांनी सांगितलं का तुम्ही त्यांना? आता काय तेवढेच उद्योग करायचे का? अहो काय बोलताय आणि काय सांगताय तुम्ही? आपण काय बोलतोय, काय सांगतोय, काय स्पष्टीकरण देतोय याचा विचार तुम्ही तरी निदान करायला पाहिजे. IPS अधिकारी आहात तुम्ही, मोठमोठी पदं भोगली आहेत आणि या हगवणे कुटुंबामुळे आज तुम्हाला पदावरतीवर यावं लागलंय. कुठं कारागृह पोलीस महानिरीक्षक आणि कुठं होमगार्ड उपमहासमादेशक. आमचा दोष आहे का याच्यात? म्हणजे एवढे सगळे शस्त्र परवाने वाटले आणि त्यातनं पैसे लाटले असा जो आरोप अंजली दमन यांनी केलेला आहे, तो खरा की खोटा? सुपेकर साहेब उत्तर द्या. आरोप क्रमांक 4. आता आरोप करणारी व्यक्ती नवीन आहे. अंजली दमन या सुरेश दत्त झालं, आता नाव आहे सुषमा अंधारे. आता सुषमा अंधारेंनी काय म्हटलंय ते ऐकूयात. सुषमा अंधारे असं म्हणतायत, पुण्यातील खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणजे तुमचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्या अब्जावधी रुपयांच्या साइट्स विविध ठिकाणी सुरू आहेत, हे खरं आहे का? आता त्यांनी ही सगळी माहिती काढलेली आहे.
राज्यपालांना जाऊन त्यांनी हे सांगितले. खोटं तर नाही ना सांगितलं असणार. अख्खं शिष्टमंडळ गेलं होतं महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ. त्यात सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर. आता या सगळ्यांनी, रोहिणी खडसे, हे एवढे सगळे त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेल्या. वर्षा गायकवाड, खासदार वर्षा गायकवाड. आता या सगळ्यांनी तिथेही माहिती दिलेली आहे की जालिंदर सुपेकर यांचे सक्के बेवणे खडक पोलीस ठाण्यात PI पदी आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी अब्जावधी रुपयांच्या साईट सुरू आहेत. त्यामुळं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण यांच्या दोघांच्याही बेहिशेबी मालमत्तेची चौकशी व्हावी. आता यात दोष प्रसार माध्यमांचा काय आहे? आरोप त्यांचा केलाय तुमच्यावर. आमचं काम माहिती देणं आहे. तुम्ही खुलासा करा, तुम्ही स्पष्टीकरण करा, आरोप खोडून काढा. प्रसार माध्यम तेही सांगायला तयार आहेत. आता या आरोपावर तुम्ही काय बोलणार आहात? का आता असं म्हणणार तेही दूरचे नातेवाईक आहेत म्हणून? शशिकांत चव्हाण पण मी आधीच सांगून टाका त्यांच्याबद्दल पण तुम्ही. आता शेवटचा प्रश्न आहे माझा, थोडासा घरगुती आहे तुम्हाला, पण त्यात दोष आमचा नाहीये. हाही आरोप अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी मिळून केलाय. आम्ही नाही काढले हे. शशांक हगवण्याच्या लग्नात आम्ही वराडी नव्हतो. शशांक हगवण्याच्या लग्नात. बाकीचे असतील, कुणी कुणाला चावी दिली आणि कुणी कुणाला गाडी दिली आणि कुणी कुणाला काय दिलं हे बघायला आम्ही नव्हतो. त्याच्या पंक्ती उठल्या किंवा काय बफे पद्धत असेल जेवायला आम्ही नव्हतो. आम्हाला फक्त इतकंच माहिती आहे, याच्यात जी माहिती मिळाली ती समोर आणणं. माहिती काय मिळाली होती? अंजली दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. त्यांना वैष्णवी हगवण्याचे वडील अनिल कसपटे यांनी माहिती दिली. माहिती काय दिली होती? वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह ठरला. आता पद्धत आहे आपली, पारंपरिक पद्धत, संस्कृती आहे आपली. जेव्हा पोरगीची पाठवणी करतो आपण, तेव्हा त्या नववधू सोबत माहेरचा ठेवा, माहेरची आठवण म्हणून रुखवत पाठवला जातो. तो रुखवत माहेरच्यांनी तयार केलेला असतो, ज्याच्या त्याच्या ऐपतीच्या कुवतीनुसार त्यांनी बनवलेला असतो. आता तो रुखवत बनवण्यापूर्वी वैष्णवीच्या होणाऱ्या सासूनं आणि वैष्णवीच्या होणाऱ्या नंदेनं या दोघींनी वैष्णवीच्या कुटुंबाला असं सांगितलं होतं की रुखवत तुम्ही तयार करू नका. रुखवत आम्ही सांगतो त्यांच्याकडनं तयार करून घ्या. त्या अतिशय सुंदर बनवतात. आणि त्यांचं नाव त्यांनी घेतलं पूनम जालिंदर सुपेकर, तुमच्या पत्नी. आता ते तुम्हाला सगळे मामा म्हणतात, मग मामाची पत्नी मामी. याच्यात प्रसार माध्यमांचा दोष कुठं आहे? त्यांनी रुखवत तयार करून दिला. आता रुखवत तयार करून दिल्याचे पण पैसे वैष्णवी हगवण्याच्या वडिलांकडून घेतले असं अंजली दमानिया यांनी नुसतं ट्विट नाही केलं, एक्सवर पोस्ट नाही केली. त्याचं बँक स्टेटमेंट पण दाखवलं. त्यात स्पष्ट आहे, नाव आहे पूनम जालिंदर सुपेकर, त्याच्या पुढे 1,00,000 रुपये चेकनी दिल्याचं क्लिअर आहे. अंजली दमानिया म्हणाल्यात की 50,000 रुपये रोख दिले आणि सुरेश दास आता म्हणतायत की 50,000चा मोबाईल दिला. आता काय दिले, खरं खोटं ते तुम्हाला माहिती. आता हा रुखवत तयार करून देण्यासाठी 1,50,000 रुपये आपल्या होणाऱ्या दूरच्या नातेवाईकाच्या पत्नीकडून घेतले. हे खरं आहे का खोटं आहे? उत्तर द्या. यात आमचा दोष काय आहे? ना आम्ही रुखवत बघितला, ना त्या लग्नात जेवलो आम्ही, ना त्या लग्नात आम्ही उपस्थित होतो, ना अक्षता टाकल्या आम्ही, ना आम्ही हळदीला होतो, ना साखरपुड्याला होतो, ना टिळ्याला होतो. आम्ही कुठंच नव्हतो. दोष आमचा कसा काय? काय झालं की आपलं उठसूट प्रसार माध्यमांवर ठोकायचं, याच्यापर्यंत कधी विचारच केला नाही. अंजली दमानिया यांनी पुढची माहिती दिली आहे. जे काही शस्त्र परवाने आहेत ना, त्याची चौकशी गृह विभागाने सुरू केली आहे. 600 प्रकरणांचा अहवाल गृह विभागाला मिळालेला आहे. म्हणजे 600 शस्त्र परवान्यांसंदर्भातला अहवाल.
त्यातल्या 300 प्रकरणांचा तपास पूर्ण झालाय अशी माहिती त्यांनी दिली आणि पुढची माहिती ते काढतायत. आता तुम्ही मला सांगा, या प्रकरणी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाला चौकशीचे आदेश दिलेले आहेत. यात आमचा दोष काय? यात प्रसार माध्यमांचा दोष काय? तुम्ही दिलेला खुलासा आम्ही लावला, तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण आम्ही सांगितलं. आता या सगळ्यांनी आरोप केलेत, ते आरोप खोडून काढण्याचं काम तुमचंच आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला जाताना आवाहन करतोय, शेवटी या समोर बोला. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राला जे काय खरंय ते सांगा. 500 कोटींचा आरोप खोटा आहे, 300 कोटी मागतोय जेलमध्ये खोटा आहे, रुखवतसाठी पैसे घेतले खोटा आहे, शस्त्र परवान्यासाठी पैसे घेतले खोटा आहे, शस्त्र परवाने वाटले खोटा आहे. सांगा, विषय संपला. पण उगाचच प्रसार माध्यमांवर ठोकून मी दूरचा नातेवाईक आहे, मी मामा नाही, आम्ही नाही मामा बनवला तुम्हाला, आगवणे कुटुंबानं मामा बनवला. दोष आमचा नाहीये. आगवणे कुटुंबातल्या मोठ्या सुनेनी सांगितलं, आगवणे कुटुंबात सगळ्यांनी तुमचा मामा म्हणून धाक दाखवून बाकीच्यांना धमक्या दिल्या, त्यात दोष आमचा नाही. त्यामुळं सुपेकर साहेब, मला एकच म्हणायचंय, मान्य हगवणे दूरचे नातेवाईक. आता या आरोपांवर बोलू. वाल्या, 300 कोटी आणि शस्त्र परवाने. पाहत राहा टॉप न्यूज, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.